होतो. तर गाईज बघू शकता, तुम्हाला दिसत नसेल, हां आता दिसत असेल. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज जरा लवकरच उठलो कारण की आज तुम्हाला मॉर्निंगचा व्ह्यू दाखवायचा होता. आणि गाईज इथं काहीतरी चालतंय, ती नेमकी काय आहे ते इकडं काहीतरी आहे आतमध्ये. मॉर्निंगचा व्ह्यू असा दाखवायचा होता, महाबळेश्वरला कसे धुकं असतात, कोकण ते कोकणच आहे गाईज. धुकं बघा, सगळीकडे नुसतं धुकंच धुकं. आणि थंडी पण असली आहे ना, मजबूत थंडी पण खूप आहे. गाड्या दिसत नाही. आता तिकडे बोलेरो पिकअप येते, दिसते का तुम्हाला? आता दिसली. आणि मॉर्निंगचा व्ह्यू म्हटलं ना, ते एक चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं जरा लवकर उठल्यानंतर. गाईस तुम्हाला पक्षी दाखवला असता, कारण की पक्षी आता मला दिसणार नाही. ते किंगफिशरवर नाही का तो पक्षी आहे, तसा काहीतरी पक्षी होता तो. आणि आता बोलताना पण नुसतं वाफा निघते ते. मम्मी तिकडं काम करते घरातलं, आणि पप्पा इकडं काम करतात बाहेरचं. आता ही दुपारी आम्ही जाळून टाकणार. पप्पा हे दुपारी जाळायचं ना पप्पा? दुपारी याला जायचं. काहीच मम्मी पण करते काम, आणि तिकडं भाडं तरी येत, त्यांचं पण मॉर्निंगला काम चालू झालंय. तर गाईस आवरून वगैरे झालेलं आहे, आणि आता आम्ही चाललोय बाहेर. आणि मम्मीने आवरलंय. मम्मी आज खूप छान दिसते, साडी घातली. तर आता चालले आम्ही बाहेर. नाश्ता वगैरे झाला. मम्मीने आज खिचडी केली होती, खिचडी वगैरे खाल्ली. गाईज मम्मी कशी दिसते? मस्त दिसते ना साडीमध्ये. तर गाईज आता आम्ही चाललोय बाहेर. तर गाईज मम्मीला घरी सोडलं, आणि आता आलो होतो आम्ही राशन घ्यायला. पप्पा आहेत, आणि हे दादाचं दुकान आहे. ऑइलिंग वगैरे सगळी, गाडीची ऑइल वगैरे सगळं काय भेटतं. राशन पण भेटतं दादाकडं. तर राशन वगैरे घेतलं. तर गाईज आता आपण हायवेलाच आहे, मंदिराच्या ऑपोजिटला. तर जाऊ आता घरी. फायनली घरी आलो, गहू तांदूळ वगैरे घेऊन आपण थोडं गेलो होतो. आणि आत्ता तुम्हाला एक दाखवतो, पप्पा इकडं काय काय कष्ट करतात. म्हणजे कष्ट करतात म्हणजे होय, असे पप्पांनी इकडं पप्पा शेती वगैरे करतात. हे नाही का नॉर्मल शेती. म्हणजे तिकडं अळूचे पानं, इकडे बघा गाईज असे पप्पा. छोटंसं आहे पण मिरच्या वगैरे तिकडं लाल मिरच्या आहेत. इथं कढीपत्ताचं होतं वगैरे गाईज, तिकडं कढीपत्त्याचं आहे. आणि गाईज आता आपण जाऊया विसावाला. तुम्हाला तिकडचा व्ह्यू वगैरे दाखवतो, आणि तिकडनं आपण घरी येऊ. आता आपण आपली गाडी घेऊन जायचे. फायनली आता आपण निघालोय विसावाला. आपण आहे आता फरशीवर. फायनली आपण पोचलेलो आहे विसावाला. तिथं आपण गाडी पार्किंग केली, आणि हे दुकान तर बंदच आहे आता सध्याच्याला. आणि इकडं काहीतरी काम चालू आहे. नेमकी कसलं काम चालू आहे काय माहीत नाही, आयडिया नाही. स्मार्ट सिटीचं वाटतं, केबल वगैरे टाकायची असेल रस्त्यावर. हे झाड बघा, सगळेजण जरा निवांत बसल्या तिथं. गाईज इथं हॉटेल वगैरे पण बंद आहे आता सध्याच्याला. आणि गाईज
व्ह्यू बघा फक्त, याच्यापेक्षा खाली नको जायला. आणि गाईज व्ह्यू बघा, तुम्हाला दिसत असेल. तिकडे घरं पण आहेत आणि इकडनं ट्रेन जाते अशी. तिकडं टनल आहे. व्ह्यू भारी आहे गाईज विसावाचा. सगळेजण संध्याकाळी इकडे येतात, निवांत बसतात. गाईज संडे नाही आता, इथं कोंबड्या होत्या. थांबलो होतो मी आणि अचानक ट्रेन आली. तुम्हाला हे दाखवायचं होतं मग मी थांबलो होतो. तर गाईज बघू शकता, तुम्हाला दिसत नसेल. हां आता दिसत असेल. ट्रेन चालली आहे. तर गाईज आता आपण आलोय तिकडनं पुढं आणि गाडी इकडं लावली आहे. तर गाईज तुम्हाला इकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इकडं सगळेजण फोटोशूट वगैरे करायला येतात. आणि आता तर खूप घाण केली आहे. नाही तर पहिले घाण म्हणजे सगळा कचरा वगैरे टाकलाय. आता जास्त कोण येत नाही वाटतं इथं, पण सगळेजण पहिले फोटोशूट वगैरे करायला यायचे. हे काहीतरी विसाव आहे आणि इकडं फोटोशूट वगैरे करायला यायचे. आणि हे गाव तर काही असा काहीतरी व्ह्यू आहे, तुम्हाला दिसत नसेल. भरपूर लोक म्हणजे ते संध्याकाळीच येतात इथं, निवांत बसतात इथं. म्हणजे रिलॅक्स पाहिजे असेल ना, ते सगळेजण इकडेच येतात. आणि एक गोष्ट मला आवडली की इकडं म्हणजे नाही का परशुराममध्ये जो घाट आहे तिकडं म्हणजे डोंगर आहे ना, दगड वगैरे कोसळतात खाली येतात. तर त्याला आपण जाळी वगैरे लावली. म्हणजे अवघा गाईज आता या दगडांना कशी जाळे वगैरे लावल्यात, तर तसं तिकडं पण जाळी वगैरे लावली. ही एकदम जरा चांगलं केलं त्यांनी. आणि काही तुम्हाला मगाशी बोललो होतो, हे जाळ्या बघा कशा लावल्यात. चांगलं काम केलंय. पण आता काही दगड वगैरे कोसळणार नाही खाली. तर गाईज घरी आलो होतो, जरा झोपलो होतो. आणि गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भावाला मोठं करा.